मिळणारे जे जीवाणू आहेत तर त्याची सुद्धा बीज प्रक्रिया करा. हे का करायचं आहे? जे आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध स्वरूपात नसलेलं खत आहे तर ते उपलब्ध स्वरूपात आणून द्यायचं काम जे आहे ते कोण करत आहे? ते जीवाणू करतात. म्हणून यांची सगळ्यांनी जी आहे ती प्रक्रिया करूनच पेरणी करा. महत्वाचे विषय सांगितले. तुमचे काही प्रश्न असतील तर निश्चित विचारा. इथून पुढे पावसाळी डोस तुमचे चालू होते. पावसाळी डोस टाकताना तुम्हाला सर्वांना विनंती आहे की कुणीही खत टाकताना फेकून देऊ नका. शक्य झालं तर पाडेगाव संशोधन केंद्राची पहाड कारखान्यावर आहे, विनंती करा त्या साहेबाला, आणा, तुमचं काम करा. जे पहाडीने ते भोकं पाडून तिथं खत टाकून तुमचं काम झालं की त्यांना रिटर्न देऊन टाका. त्या पद्धतीनं करा. किंवा ठिबक जर असेल तर ठिबकच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही जेवढे काही शक्य असतील ते तुम्ही खत वापरा. माझं आणखी ह्याच्या पुढे जाऊन आणखी तुम्हाला म्हणणं असेल, विनंती असेल की तुम्ही बालाजी तट नावाचे जे काही प्रगतीशील शेतकरी आहे, तुमच्या नॅचरलचे संचालक आहे, त्यांच्याकडे जा. DAP सुद्धा ते काय करतात? 4-4 दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवतात, चांगला वस्त्रगाळ करतात आणि चांगलं वस्त्रगाळ करून ठिबकच्या माध्यमातून देतात. त्याच्यामुळं खताची कार्यक्षमता वाढते आणि खत कुठे जातंय? बरोबर मुळीच्या ठिकाणी जाते. आणि म्हणून कुणाकडे ठिबक जर नसलं तर आपल्या प्रकल्पात 80% सबसिडी आहे. त्याच्यासाठी सुद्धा महाविस्तार AI ऍप्लिकेशनवर अर्ज दाखल करा. हे सुद्धा तुम्हाला कृषी विभाग अनुदान स्वरूपात देईल. प्रश्न तुमचे असतील तर विचारा. प्रश्न महत्वाचा आपल्याकडे आराधवाड आले तर प्रत्येकाने यांच्या शेतात जा, वेळ काढून. आणि आम्ही आता मागच्या 15 दिवसांनी छत्रपती संभाजीनगरला गेलो.